नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मी आज बनवणार आहे बटाट्याचे वेफर्स। बिलकुल जास्त तेल पीत नाहीत, पांढरे शुभ्र वेफर्स होतात। त्याच्यासाठी कोणता बटाटा वापरायचा आणि कोणती स्ट्रिक वापरल्यानंतर वेफर्स आपले काळे पडत नाहीत किंवा पिवळे पडत नाहीत, लाल पडत नाहीत। तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा मी बटाटा घेतलेला आहे, 10 किलो बटाटा आहे। त्याच्यातलं मी तुम्हाला हे बघा, पातळ सालीचा बटाटा घ्यायचा। त्याचे वेफर्स खूप छान होतात। बटाट्याचे वरचे सगळे साल काढून घ्यायचे आणि जे साल काढलेले आहेत ते बटाटे पाण्यात ठेवले होते आणि खिसणीने असे वेफर्स खिसून घ्यायचे। पाण्यातच खिसून घ्यायचे, म्हणजे आपले वेफर्स आहेत ते काळे किंवा लाल पडत नाहीत। जेव्हा आपण वेफर्स खिसतो तेव्हा ते पाण्यात पूर्ण बुडले पाहिजेत। हे बघा, वेफर्स खिसताना जास्त पातळ पण खिसायचे नाहीत, मध्यम असे खिसायचे, थोडेसे जाडसरच खिसून घ्यायचे, म्हणजे आपले वेफर्स तळताना जास्त करपले जात नाहीत। जर आपण पातळ वेफर्स पाडले तर आपले तळताना वेफर्स करपले जातात लवकर। हे वेफर्स माझे सगळे खिसून झालेले आहेत आणि ते 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बघा, 3 ते 4 पाण्याने असे अलगद धुवायचे आपण। हे पूर्ण बटाट्यावरचं स्टार्च निघून गेलं पाहिजे। हे बघा, पूर्ण स्टार्च हे असं खाली राहिलेलं आहे। मी स्वच्छ धुवून घेतले 3 पाण्याने। जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत धुवून घेतले। तर हे बघा, इकडं चांगल्या पाण्यात मी धुवून काढून ठेवलेले आहेत। हे रात्रभर पाण्यामध्ये मी आता ठेवणार आहे। हे आदल्या दिवशीची प्रोसेस आहे। बटाट्याचे वेफर्स करायला जास्त वेळ लागत नसला तरी 2 दिवसाची प्रोसेस आहे। आदल्या दिवशी आपण बटाट्याची साल काढून बटाटे पाण्यामध्ये वेफर्स खिसून हे 2 ते 3 पाणी बदलून अलगद असं काढून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे, रात्रभर ठेवून द्यायचे। आणि हे बघा, हे दुसऱ्या दिवशीचं आहे। कडक झालेलं आहे बघा हे वेफर्स। आणि तुम्ही ज्या वेळेला रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार तेव्हा थंड ठिकाणी ठेवायचं। जर गरम ठिकाणी ठेवलं तर वेफर्स थोडासा लूज पडतो। आता दुसऱ्या दिवशीची ही प्रोसेस आहे। मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मीठ टाकलेलं आहे। आता हे 10 किलोसाठी मला 7 ते 8 चमचे मीठ लागणार आहे आणि थोडासा एक तुरटीचा खडा टाकायचा, त्याच्यामुळं बटाटे आपले पांढरे शुभ्र होतात। जर तुमच्याकडे तुरटी नसेल अवेलेबल तर सायट्रिक ॲसिड टाका, त्याच्यामुळं बटाटे एकदम पांढरे शुभ्र होतात। की जर सायट्रिक ॲसिड नसेल तरी पण लिंबू पिळा। आता हे पाणी एकदम गरम झालेलं आहे, कडक पाणी झालेलं आहे आणि हे वेफर्स त्याच्यामध्ये टाकून घेतलेत मी 3 ते 4 वेळा। मला हे थोडे थोडे करून टाकावं लागणार आहेत, कारण जास्त प्रमाणात वेफर्स आहेत माझ्याकडं। आणि हे 70 ते 80% आपण वेफर्स शिजवायचे, पूर्ण शिजवायचे नाही, नाहीतर वेफर्सचे तुकडे पडतात। हे बघा, आणि हे चाळणीमध्ये काढून घेते मी, म्हणजे पाणी सगळं राहिलेलं पाणी निघून जाते। हे बघा, वेफर्स माझे शिजलेले आहेत। जर तुमच्याकडं वाळवायला ऊन नसेल तर हेच वेफर्स तुम्ही घरीच वाळवू शकता। घरी जर वाळवायचे असेल तर 2 ते 3 दिवस लागतात। उन्हामध्ये 1 ते 2 दिवसात वाळले जातात। हे असे शिजलेले आहेत आणि डिझाईनचे वेफर्स मी पाडलेले आहेत। थोडे मुलांना आवडतात ते डिझाईनचे वेफर्स आणि खायला पण खूप छान लागतात। लहान मुलांना तर हे असले डिझाईनचे आणि बटाट्याचे कोणतेही पदार्थ खूप आवडतात। तर हे शिजलेले आहेत वेफर्स, हे बघा। आणि एक पातळ कॉटनचा कपडा किंवा ओढणी वगैरे अंथरून त्याच्यावर, किंवा तुमच्याकडं जर प्लॅस्टिकचं पेपर असेल तर त्याच्यावरती पण टाकू शकता, पण त्याला चिकटतात लवकर, त्याच्यामुळं थोडेसे सुकले की पलटी मारायचे। हे मी कॉटनचा कपडा टाकला आहे आणि त्याच्यावर हे सगळे मी वेफर्स पातळ असे पसरून घेणार आहे। त्याला एक एक सुट्टे करूनच, थंड झाले तरी पण हे वेफर्स आपल्याला टाकता येतात, त्याच्यामुळं मी एकदम शिजवून घेतले, टेरेसवर नेले आणि सकाळीच ऊन यायच्या आधी थोडंसं जरा लवकर कवळ्या उन्हात हे टाकून घेतले। नंतर ऊन खूप कडक आहे आता, म्हणून मी हे सकाळीच
करून घेतले. उन्हामध्ये 2 दिवस वाळवलेले वेपर्स 2 ते 3 वर्ष टिकतात. वेपर्स खराब होत नाहीत, काळे पण पडत नाही, पिवळे पडत नाहीत, लाल पडत नाहीत. एकदम पांढरे शुभ्र असे वेपर्स जसे आहेत तसेच राहतात 2 ते 3 वर्ष. आता हे सगळे मी पसरून घेणार आहे उन्हामध्ये बघा. वेपर्स करायला कोणाची मदत नसली तर चालते, वेपर्स एकटं पण करू शकते. वेपर्स पांढरे शुभ्र राहण्याचे सिक्रेट म्हणजे तुम्ही सायट्रिक ॲसिड, तुरटी किंवा लिंबू पिळू शकता. त्याच्यामुळे आपले वेपर्स पांढरे शुभ्र होतात. हे बघा, सकाळच्या कोवळ्या उन्हात मी वेपर्स पसरून घेतलेले आहेत. एका दिवसात खट्ट वाळले जातात. दुसऱ्या दिवशी पण थोडा वेळ ऊन द्यायचं म्हणजे आपले हे कितीही वर्ष वेपर्स टिकू शकतात. चांगले उन्हामध्ये 2 दिवस मी वाळवून घेतलेले आहेत आणि मी आता हे वेपर्स तुम्हाला तळून दाखवते. हे बघा, थोडेसे तुम्हाला वेपर्स दाखवते मी. सुकलेले पांढरे शुभ्र असे वेपर्स झालेले आहेत. आणि तळताना वेपर्स तळताना बघा, तेलाचं प्रमाण पण गरम करण्याचं एकदम व्यवस्थित पाहिजे. खूपच तेल जर गरम केलं, खूपच कडक केलं तर आपले वेपर्स करपले जातात लवकर. त्याच्यामुळं मिडियम गॅसवरतीच आपण सगळे वेपर्स तळून घेणार आहे. वेपर्स तळताना बघा, टिश्यूचं पण वापर करणार नाही मी. एकदम मस्त आणि खूप छान वेपर्स फुलले गेलेत बघा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा. हे बघा, किती छान आणि खूप मस्त असे वेपर्स तळले गेलेले आहेत. बिलकुल तेल हाताला लागलं नाही आणि चुरा पण खूप छान होतो आहे. आणि सर्वांना, घरातल्यांना असे करून मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो. उपवासाला पण चालणारा पदार्थ आहे. 1-2 वर्ष टिकणारा पदार्थ आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.